ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद् भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. श्रीकृष्ण अंतर्धान झाल्यामुळं गोपी सैरभैर झाल्या. हाका मारायला लागल्या, कान्हा कुठं आहेस, कान्हा कुठं आहेस, आम्हाला दर्शन दे. तरीही कान्हा त्यांना दिसल्या नाहीत. मग सैरभैर झालेल्या गोपी कृष्णाच्या सुंदर लीला आठवायला लागल्या. कृष्णाचं हसणं, कृष्णाचे नेत्र कटाक्ष, कृष्णाचे हावभाव त्यांना आठवायला लागले. त्यामुळं कृष्णमय झालेल्या गोपी कृष्णाप्रमाणेच चालायला लागल्या, हसायला लागल्या, बोलायला लागल्या. गोपी स्वतःला पूर्णपणे विसरल्या आणि श्रीकृष्ण स्वरूप झाल्या आणि कृष्णाचंच अनुकरण करायला लागल्या. मग त्या मोठ्या मोठ्यांदा कृष्णाच्या गुणांचं गायन करत वेड्यासारख्या इकडं तिकडं हिंडून कृष्णाला शोधायला लागल्या. श्रीकृष्ण सर्व चराचरात व्याप असून सुद्धा गोपी सगळ्यांना विचारायला लागल्या, हे पिंपळा, नेत्र कटाक्षानं मन चोरून नेणारे ते भगवान श्रीकृष्ण कुठं गेले? हे कोरांटे, स्मितहास्यानं मानिनींचा मान धुळीला मिळवणारे श्रीकृष्ण कुठे गेले? हे तुळशी, चरणांना तू आवडतेस म्हणून तुझी माळ धारण करणारे श्रीकृष्ण कुठे गेले? हे मोगऱ्या, हस्तस्पर्श करून आनंदित करणारे कृष्ण कुठे गेले? हे आम्रवृक्षा, हृदय चोरून नेणारे ते कृष्ण कुठे गेलेत? हे पृथ्वी, तुला चरणस्पर्शाने आनंदित करून रोमांचित करणारे श्रीहरी कुठे गेले? हे हरिणी, आपल्या शरीर दर्शनाने तुमच्या डोळ्यांना परमानंदाचं दान करणारे श्रीहरी कुठे गेले? हे वृक्षानो, प्रियेसह जाणाऱ्या तुम्ही वंदन करताना प्रेमपूर्ण नजरेनं त्याचा स्वीकार करणारे श्रीहरी कुठे गेले? अशी वेड्यासारखी बडबड करत करत व्याकुळ होऊन गोपी कृष्णमय होऊन कृष्णाच्याच लीला करायला लागल्या. एका गोपीनं दुसऱ्या गोपीला मांडीवर घेऊन छातीला लावलं आणि कान्हा सोड सोड म्हणून ओरडायला लागली. एका गोपीच्या डोक्यावर दुसरी गोपी चढून तिच्या डोक्यावरती हळूहळू लाथा मारायला लागली आणि तेव्हा कालियामर्दन लीला झाली. एका गोपीनं हात वर करून त्यावर गोवर्धनच धारण केलं आहे असं सगळ्यांना दर्शवून सगळ्यांना सांगायला लागली, आता काही काळजी करू नका, पावसाची भीती बाळगू नका, गोवर्धन खाली या. एक गोपी बासरी वाजवायला लागली. एका गोपीनं दुसऱ्या गोपीला धरलं आणि तिसऱ्या गोपीला त्या गोपीला बांधलं आणि म्हणाली, परत असं करशील, चोरी करतोस तू, तुझी आज खोडच मोडते. अशी दामोदर लीला केली. कृष्णाचं चिंतन करता करता, कृष्णाप्रमाणे लीला करता करता गोपी म्हणायला लागल्या, मीच कृष्ण आहे. आणि गोपींच्या चेहऱ्यावर श्रीकृष्णांच्या मुखावरील तेज प्रकट झालं. ज्याचं सतत चिंतन करू त्याचे गुण त्याच्याकडे येतातच ना. यमुनेच्या वाळवंटात गोपी संचार करायला लागल्या, विलाप करायला लागल्या, कान्हा कुठं आहेस, कान्हा दर्शन दे. तेवढ्यात एका गोपीला वाळूमध्ये ध्वज, अंकुश, व्रज आणि कमळ चिन्ह असलेली पावलं दिसली आणि ही नक्कीच भगवंतांची पावलं आहेत हे त्यांनी ओळखलं. आता आपल्याला कान्हा नक्कीच सापडेल म्हणून गोपी आनंदानं त्या पावलांच्या मागोमाग जायला लागल्या आणि काही अंतरावर त्या पदचिन्हांसह आणखीन 2 पदचिन्ह दिसायला लागली. त्या गोपी म्हणतात, अरे ही कोण भाग्यवान. पुढे त्यांना एकदम भगवंतांचीच वाळूत रुतलेली पावलं दिसायला लागली आणि गोपी म्हणाली, आई ग, काय करायचं, कान्हानंतर हिला उचलून घेतलंय वाटतं. जिला उचलून घेतलंय तिचा सगळ्यांना हेवा वाटायला लागला. जिला कृष्णाने उचलून घेतलं होतं तिला वाटलं मी किती भाग्यवान. तिच्या मनातही अभिमान आला आणि ती कान्हाला म्हणाली, माझे पाय दमलेत, मला जरा वर उचलून घे. कान्हानं वर उचलून घेतल्या क्षणी ती म्हणली, मी सगळ्या जगात सर्वश्रेष्ठ आहे. मला कान्हानं उचलून घेतलंय. आणि त्या क्षणी कान्हा पुन्हा अदृश्य झाला आणि ती जमिनीवर खाली धाडकन पडली. तेवढ्यात मागून सगळ्या गोपी आल्या. सर्वांनी तिचा वृत्तांत ऐकला आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं. अगं राधे, तू एकटी
कान्हाबरोबर. आता मात्र घरदार विसरलेल्या दमलेल्या गोपी कृष्णाला शोधून शोधून शेवटी यमुनेच्या वाळवंटातच बसल्या आणि आर्त स्वरात कान्हा दर्शन दे म्हणून विनवणी करायला लागल्या, याचना करायला लागल्या. कान्हा, आमचे कष्ट संपव रे बाबा आणि एकदा दर्शन दे. गोपींना आपल्या हातून झालेली चूक समजलेली होती. आपल्याला अहंकार झाला म्हणूनच कान्हा अदृश्य झाला हे त्यांच्या लक्षात आलं होतं. आता त्यांना पश्चाताप व्हायला लागला. पश्चाताप होणं ही भगवंतांच्याकडं जाण्याची एक महत्वाची पायरी आहे. त्या क्षणी त्यांच्या मुखातून जे गीत बाहेर पडलं त्याला गोपीगीत असं म्हणतात. गोपीगीतामध्ये 19 श्लोक आहेत. ते इंदिरा छंदात आहेत. गोपींचे 19 समूह आहेत. त्या प्रत्येक समूहानं एक एक श्लोक गायलेला आहे. विरहामुळं गोपी गात गात रुदन करतायत. शुकमनी ही लीला, रासलीला प्रत्यक्ष बघतायत आणि ते म्हणतात, गोपी सुस्वरात गात गात रडू लागले आहेत. या गोपीगीतमध्ये आलाप आहे, विलाप आहे आणि प्रलाप आहे. जीवनामध्ये हसण्या इतकंच रडण्यालाही महत्व आहे. पण आपण रडतो ते आपल्याला काही कमी आहे म्हणून रडतो, काही अभाव असेल तर रडतो. त्या रडण्यात पवित्रता नाही. गोपी रडतात पण त्या कशाच्या अभावामुळं? काही अन्याय झाला म्हणून, दुःखी आहेत म्हणून रडत नाहीत. गोपी रडतात त्या प्रभूंच्या बद्दल अहोभाव आहे म्हणून रडतात. अहोभाव म्हणजे भगवंतांनी जे काही आपल्याला दिलं आहे त्याबद्दल धन्यवादाचा भाव आहे. माझी योग्यता नाही आहे तरी सुद्धा प्रभू तुम्ही मला खूप दिलंय, माझ्यावर तुमची खूप कृपा आहे, माझ्यावर भरपूर तुम्ही करुणा करताय, मला कसलाही अभाव नाही, मला आहे तो अहोभाव आहे. गोपींच्या जीवनात कमी कोणत्याही वस्तूची नाही. कमी आहे ती केवळ कृष्णाची आहे. हीच परीक्षा आहे. रडणाऱ्या व्यक्तीला दुःख वाटत असेल तर ते संसारी रडणं आहे. पण रडणाऱ्या व्यक्तीला सुख वाटत असेल तर ते दैवी रडणं आहे. या गोपींचे 19 गट आहेत. तेथील प्रत्येक गटात हजारो हजारो गोपी आहेत. पण गाताना सर्व गोपी एका सुरातच गातात, एका लयीतच गातात. त्यासाठी त्यांनी सराव केलेला नाही. त्यांनी काही मनापासून पहिल्यांदाच ठरवलेलं नाही. त्यांचं काही पहिलं नियोजन नाही. तरीही सर्व गोपी एका सुरात एका तालात गात आहेत आणि एकाच वेळी सर्व गोपींच्या मुखी एकच सारखा शब्द येत आहे. हे कसं? कारण सर्व गोपींच्या हृदयात एका वेळी एकच परमात्मा श्रीकृष्ण असल्यामुळं सर्वांच्या मुखातून एका वेळी एकच शब्द प्रकट होत आहे. कृष्णमय झालेल्या गोपी रडत रडत दर्शन द्या, दर्शन द्या विनवणी करतायत. शुकमुनी म्हणतात, गोपी समवेता जगुकृष्णम. जगुकृष्णम म्हणजे कृष्ण गायल्या. गोपी गीत गायले नाही आहेत तर कृष्ण गायले आहेत. सर्व गोपी म्हणजे जणू कृष्णाची भावनाच आहे. म्हणून गोपी गीत हे कृष्णाचं गीत नाही आहे तर कृष्णाचं स्वरूप आहे. आणि गोपीनं ते गायलं नाही तर कृष्णच हे गीत गायलेलं आहे. श्रीकृष्णाच्या सहवासासाठी गोपींना अधिकार प्राप्त झालेला आहे. गोपींना भगवंतांचा अनुग्रही प्राप्त झालेला आहे. तरीही भगवंतांचा एकांतात सहवास, एकांतात अनुभूती त्यांना मिळालेली नाही. अधिकार मिळून सुद्धा, अनुग्रह मिळून सुद्धा भगवंतांची अनुभूती, भगवंतांचा सहवास का मिळत नाही बरं? तरी कमी आहे, अजूनही काहीतरी त्रुटी आहे आणि ती त्रुटी घालवण्याकरता जे काही कमी ते प्राप्त करण्याकरता गोपीगीत आहे. या गोपीगीतामुळं गोपींच्या मध्ये असलेली त्रुटी, कमिता, न्यूनता नष्ट झाली. त्यानंतर प्रभू जिथं अदृश्य झाले होते तिथंच प्रकट झाले. ही गोपीगीताची किमया आहे. गोपीगीताचं हेच फळ आहे. संत सांगतात, भागवतातील प्रथम स्कंध अधिकार प्रकट करतो. त्या स्कंदामध्ये 19 अध्याय आहेत. भागवतातील 6वा स्कंध अनुग्रह प्रकट करतो. त्यामध्ये
19 अध्याय आहेत. आपल्याला अधिकार आहे, अनुग्रह आहे, तरीही प्रभूंची अनुभूती येत नसेल तर गोपीगीत पठण करा. त्यामध्ये 19 श्लोक आहेत. गोपीगीत पठणानं जे न्यून आहे ते नष्ट होऊन भगवंतांची अनुभूती येते. म्हणूनच गोपींची इच्छा गोपीगीतानं पूर्ण झाली, प्रभूंचं दर्शन झालं. म्हणून गोपीगीत हे परम सौभाग्यवती गोपींचं गीत आहे. गोपीगीत हे मदकडून श्रीमदकडं नेण्याची यात्रा आहे. गोपीगीताचा पहिला श्लोक आपण बघूया. जयति तेऽधिकं जन्मना व्रजा श्रयत इंदिरा शश्वदत्रहि दयितदृश्यतां दीक्षुतावकाश त्वयि धृतासवस्त्वां विचिन्वते. गोपीनी जयती म्हणजे जय हो असं म्हणून सुरुवात केली आहे. गोपी म्हणतात, प्रभू जय हो जय हो. आपल्या जन्मामुळं व्रज अधिकच श्रेष्ठ बनलं आहे, शोभून दिसत आहे. कारण श्री लक्ष्मी सदैव व्रजामध्ये राहण्याकरता आली आहे. हे प्रियतमा, पण अशा या मंगलवेळी व्रजमध्ये आम्ही मात्र प्रसन्न नाही. आम्ही तर आपल्या विराग्नीमध्ये जळत आहोत. आम्हा सर्वांचे प्राण तुमच्यामध्येच आहेत. अशा वेळी आम्ही केवळ तुमचेच आहोत. आम्ही तुमचं चिंतन करीत आहोत. चारी दिशामध्ये आम्ही तुम्हाला शोधत आहोत. जरी कुठंही आम्ही पाहत असलो तरी चिंतन मात्र प्रभू आपलंच सुरू आहे. तेव्हा हे प्रियतमा दर्शन द्या. दैत दृश्यताम. लक्षात आलं का? गोपी कृष्णाची स्तुती करत आहेत. तुमच्यामुळं व्रजाची शोभा वाढली. तुमच्यामुळं श्रीलक्ष्मी सदा करता व्रजात राहायला आली. आणि ही स्तुती कशा करता करत आहेत गोपी? आई कशी आपल्या बाळाला गोड गोड बोलून बाळाचा रुसवा काढते, त्याप्रमाणे गोपी कान्हाची स्तुती करतात. कशासाठी? तर दैत दृश्यताम. प्रियतमा दर्शन द्या. गोपींचं केवढं धाडस आहे बघा. हे धाडस, हा अधिकार कशामुळे गोपींना प्राप्त झाला? तर केवळ आणि केवळ प्रेमामध्ये, भक्तीमध्येच एवढी शक्ती आहे. त्या प्रेमानं, त्या भक्तीच्या सहाय्यानंच गोपी परमात्म्याला सांगतात दैत दृश्यताम. गोपी म्हणतात, प्रभू आपण सर्वांचे दृष्ट आहात, पण आता आमच्यासाठी मात्र तुम्ही दृश्य व्हा. हे प्रियतमा दर्शन द्या. दैत दृश्यताम. गोपी म्हणतात, प्रभू तुम्हीच आमचे प्राण आहात. प्रियतमाखेरीज जगणं क्लेशकारक आहे, पण मृत्यूही येत नाही हो. मृत्यूचा आम्हाला भय नाही. कारण गोपींचे प्राणवल्लभच श्रीहरी आहेत. आमचा प्राण प्रभूंच्या हृदयातच ठेवलेले आहेत. त्यामुळे आम्ही मरू शकत नाहीत. कारण तुम्हीच अदृश्य झाला आहात. तेव्हा हे प्रभू दैत दृश्यताम. गोपींना आपली चूक समजली हीच मोठी प्रगती आहे. आपल्यातले दोष दिसणे ही आध्यात्मिक मार्गावरील प्रगती आहे. दुसऱ्यांचे अनेक दोष दिसून काही उपयोग नाही. जगात असा एकही नाही की ज्याला आपल्यातील दोष दिसल्यावर तो दोष नाहीसे करण्यासाठी काही प्रयत्न करत नाही. हीच ठाकूरजींची कृपा आहे. भागवतावरील समर्थ टीकाकार श्रीधर स्वामी सांगतात, गोपी गीताच्या प्रत्येक श्लोकाच्या शेवटी दैत दृश्यताम असंच म्हणलं पाहिजे. गोपी गीताच्या पहिल्या श्लोकात गोपी म्हणतात, प्रभू आमचे प्राण तुमच्यामध्येच आहेत. हा उपक्रम आहे. शेवटच्या 19व्या श्लोकात गोपी म्हणतात, आपणच आमचे जीवन आहात. हा उपसंहार आहे. उपक्रम आणि उपसंहार दोन्ही समान आहेत. म्हणूनच सिद्धांत सिद्ध होतो की भक्त केवळ प्रभूंच्यासाठीच जगतात आणि केवळ प्रभूंसाठीच, त्यांच्या दर्शनासाठीच प्राण धारण करतात. गोपी म्हणतात, प्रभू तुमच्या कथा सुद्धा अमृत स्वरूपच आहेत.
विरहानं व्याकुळ झालेल्यांचं ते जीवन सर्वस्व आहे. ज्ञानी लोकांनी त्यांचं गायन केलेलं आहे आणि तुमच्या कथाश्रवणानं सर्वांचे पाप ताप मिटतात. तुमच्या त्या सुंदर कथांचं जे विस्ताराने वर्णन करतात तेच वास्तविक सर्वात मोठे दानशूर आहेत. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.